आपले स्वागत आहे। मुंबई TDF अध्यक्ष श्री जनार्दन जंगले यांनी मुंबईतील शिक्षक भरती घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारकडे SIT गठीत करण्याची मागणी केली आहे। आज MH न्यूजशी संवाद साधताना श्री जंगले यांनी सांगितले की जर SIT ची स्थापना करण्यात आली नाही तर ते माननीय उच्च न्यायालयात याचिका दाखल करतील। सर, आजची मीटिंग कशासाठी होती? आपण शिक्षक लोकशाही आघाडी TDF मुंबई या कार्यकारिणीची मीटिंग आज बोलवली होती। कारण राज्यामध्ये सर्व विभागांमध्ये जो शिक्षण भरती घोटाळा आणि शालार्थ ID घोटाळा आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि प्रत्येक विभागामध्ये रोज नवीन नवीन घटना, मजेदार घटना, भ्रष्टाचाराच्या घटना जाहीर होत आहेत। त्या पार्श्वभूमीवर गेल्या महिन्यामध्ये 3 जूनला आपण माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महोदयांना पत्र दिलं होतं की हे जे घोटाळे आहेत, हा घोटाळा 2012 पासून मुंबईमध्ये TDFने उघड केलेला आहे आणि तो घोटाळा उघड व्हावा म्हणून आम्ही 2014मध्ये PIL टाकली होती। त्याच्यानंतर शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी जिल्हाधिकारी मुंबई उपनगर शेखर चन्ने यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली, पण ती चौकशी समिती फक्त कागदावरच होती। ती RTIमध्ये जाहीर झालं 2016पर्यंत चौकशी समितीचं काम झालं नाही। म्हणून आम्ही केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना भेटलो, त्यांना निवेदन दिलं। प्रकाश जावडेकर साहेबांच्या खात्याने आदेश दिले, ताबडतोब अहवाल द्या। पेपरला बातम्या आल्यानंतर विधान परिषदेचे आणि विधानसभेच्या आमदारांनी हा प्रश्न उपस्थित केला विधिमंडळामध्ये। तेव्हा विनोद तावडे साहेबांनी उत्तर दिलं की जिल्हाधिकारी मुंबई उपनगर हे चौकशी करत आहेत, पण मुळात कुठल्याही प्रकारची चौकशी सुरू नव्हती। हे जग जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रातील जे शिक्षण माफिया होते, जे शिक्षण सम्राट होते, जे अतिशय भ्रष्टाचारी शिक्षण अधिकारी होते, या सर्वांनी मिळून त्या ठिकाणी 2012 पासून शिक्षक भरती बंद असताना सुद्धा यांनी गोरखधंदा करून प्रचंड 30-30, 35-35 लाख रुपये घेऊन शिक्षकांच्या बोगस भरत्या दाखवल्या। 2013-14 पासून भरत्या दाखवल्या आणि 20-22पर्यंत शाळेमध्ये न जाता कुठल्याही प्रकारचं शिक्षण न घेता त्या सर्वांचे लाखो रुपयांचे ॲरियस यांनी बोगस शालार्थ ID बनवून काढले आणि तो जो घोटाळा आहे, तो घोटाळा आता 6 महिन्यापूर्वी उघड झालेला आहे आणि तो प्रामाणिक शिक्षण अधिकाऱ्यांनीच उघड केलेला आहे। आणि त्यामुळे जे त्या ठिकाणी आहेत, काम करत आहेत, त्यांनी या उघड केल्यामुळे आता त्या ठिकाणी अनेकांना जेलची वारी झालेली आहे। पण अनेक मान्यवर जे आहेत, शिक्षक आमदार आहेत, विरोधी पक्ष नेते आहेत, हे सर्व त्या ठिकाणी या घोटाळ्याची माननीय उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली SITची स्थापना व्हावी अशा प्रकारची मागणी करत असताना TDFने सुद्धा 3 जूनला माननीय मुख्यमंत्र्यांना या महाराष्ट्रातील सर्व विभागातील शिक्षण सेवक घोटाळा, भरती घोटाळा आणि शालार्थ ID घोटाळ्याची माननीय उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली SITची चौकशी व्हावी अशी म्हणून आम्ही त्यांना मुख्यमंत्री महोदयांना पत्र दिलं। आणि जर ती नेमली नाही तर आम्ही 30 जूनला आझाद मैदानामध्ये आंदोलन करू अशा प्रकारे आम्ही त्यांना पत्र दिलं होतं। पण दरम्यानच्या काळामध्ये मंत्रालयामध्ये काही अधिकाऱ्यांनी आम्हाला बोलवलं, आमच्याबरोबर चर्चा केली आणि त्यांनी सांगितलं की बस ही जी मागणी आहे, आम्ही सुद्धा त्रस्त आहोत, आम्ही सुद्धा शिक्षण खात्यात काम करतो, आम्ही सुद्धा त्रस्त आहोत, त्यामुळे ह्या घोटाळ्याची चौकशी SIT मार्फत व्हावी, माननीय उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली व्हावी म्हणून अशा प्रकारची शिफारस आमच्या शिक्षण खात्यामार्फत शासनाला होईल आणि झालेली आहे आणि तुम्हाला योग्य तो निर्णय मिळेल। आणि त्या कारणामुळे आम्ही
30 तारखेचं जे आमचं जे आंदोलन आहे ते आंदोलन तूर्त स्थगित केलेलं आहे. पण आज आमची जी सभा झाली त्या TDFच्या सभेमध्ये आम्ही निर्णय घेतला की जर आता आपल्याला जर फसवलं गेलं आणि SITची स्थापना झाली नाही तर आपण माननीय उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली ही SITची स्थापना व्हावी म्हणून आपण उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्याचा सुद्धा निर्णय झालेला आहे. आम्ही या गोष्टीकडे शासनाकडून सकारात्मक अपेक्षा करतो आहे आणि ते SITची स्थापना करतील असा विश्वास व्यक्त करतो आणि आमचं आंदोलन आम्ही तूर्त स्थगित केलेलं आहे. धन्यवाद.